तर आता बघूया आपण कारलं शिजले का. हे बघा, तर आता आपण बघू शकता छानपैकी असं शिजलेलं आहे. मी पाव किलो कारले आणलेले आहेत बघा, छोटे छोटे असे निवडून. हे तर आता ह्याला आपण चांगले स्वच्छ असं धुवून घ्यायचं. हे सगळे देठ वगैरे काढायचे आणि ह्याच्या मधले बिया सगळ्या काढून घ्यायच्या. चला तर मग आता कारली धुवून घेऊ सगळ्यात अगोदर. तर आता आपण ह्या कारल्याचे असे देठ काढून घेऊया. मागच्या पुढचे देठ काढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर असं उभं चिरायचं. असं उभं चिरल्याच्या नंतर ह्याच्यातल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या. बघा, अशा हाताने पण निघतात आणि सुरीने निघतात. हे बघा, अशा सगळ्या बिया काढून घ्यायच्या कापून. सगळे कारल्याचे सगळे आपण असे देठ काढून घ्यायचे आणि सगळे कारले असेच उभे फाडून त्याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या. तर आता ही सगळ्या कारल्यातल्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत. तर आता ह्याच्यात आपण मीठ भरून घेऊया. सगळ्या कारल्यांमध्ये असं मीठ भरून घ्यायचं आणि ठेवून देऊया. तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ. तर आता हे बघा, ह्याच्यात सगळं मीठ भरून घेतलंय. मीठ का भरायचं, तर ह्याच्यात सगळा कडवट पाण्याचं पाणी निघून जातं, म्हणजे आपले कारले कमी कडू लागतात. तर आता हे मीठ भरून झालेलं आहे. तर आता ह्या ठेवून देऊ. तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ. तर आता सगळ्यात अगोदर आपण 1 वाटी बेसन पीठ भाजून घेऊया. जरासं लालसर बेसन पीठ भाजून घ्यायचं. तर लालसर आपलं असं हे बेसन पीठ बघा खरपूस चांगलं भाजून घ्यायचं. तर आता बेसन पीठ आपलं चांगलं भाजलेलं आहे लालसर. तर आता आपण ह्याला काढून घेऊया. तर आता ह्याच्यात थोडेसे आपण असे आंबोळ तीळ भाजून घेऊया. जास्त पण भाजायचं नाही, थोडेसे असे तडतड होईपर्यंत भाजून घ्यायचे. तर बघा, बघू शकता आता तडतड व्हायला लागले. तर आपल्या तीळ आता भाजत आलेले आहे. तर मी आता याला गॅस बंद करून तीळ काढून घेते. तर आता आपण वाटण करून घेऊ. का 4-5 असे 2-4 आल्याचे तुकडे, 1 लसणाचा कांदा हे सोलून घेतलेला आहे. तर आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. त्याच्यानंतर हे कोथिंबीरच्या काड्या. तर आपण ही तीळ पण ह्याच्यामध्येच वाटून घेऊया आबडधोबड. खोबरं पण खेचलेलं आहे, पण तरी पण मिक्स करून घेऊया आपण. तर आता चला, तर आता आपण हे वाटून घेऊया. तर हे ना आपण बघा शकता, आता हे बिना पाण्याचं वाटलंय. पाणी आपल्याला ह्याच्यात अजिबात टाकायचं नाहीये. तर असं जाडसरच वाटून घेतलेलं आहे. तर आता हे आपण काढून घेऊया का ताटामध्ये. तर इथे मी असं बघा शेंगदाण्याचं असं जरासं जाडसर वाटलेलं कूट घेतलेलं आहे. हे भाजून घेतलेलं अगोदरच वाटून ठेवलेलं होतं. तर आता ह्याच्यामध्ये आपण सगळं मसाले ऍड करून घेऊया. तर आता आपण केलेलं वाटण सगळं ही काढून घेऊया का ताटामध्ये. सगळे मसाले आपण घरचे पण सगळे मिक्स करून घेऊ. तर आता इथं आपण 1 वाटी भाजलेले बेसन पीठ होतं, ती पण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. त्याच्यानंतर ही घरचा कांदा मसाला लसूण, त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं, थोडीशी हळद, 1 चमचा धना पावडर, तर 1 चमचा लाल तिखट घालू आपण ह्याच्यामध्ये. तर आता आपण हे सगळे मसाले मिक्स करून घेऊया. असं हे बघा, झाला सगळा मिक्स बऱ्यापैकी झालेला आहे. तर तुम्हाला कोरडा वाटला तर ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं तेल पण टाकू शकता, कारण असं मग सुट्टा सुट्टा मसाला आपल्याला असा हे करून असा मसाला झाला पाहिजे. तर मी ह्याच्यात थोडंसं पाणी घालणार आहे. हे बघा, थोडंसं पाणी टाकलेलं आहे. चांगला असा ओला मसाला करून घ्यायचा, म्हणजे ओला मसाला केला म्हणजे भरता येतो कारल्यामध्ये. तर मग असा सुट्टा सुट्टा म्हणजे भागऱ्या भागऱ्या होत नाहीये, म्हणून असा पाणी टाकून थोडासा ओला करून घ्यायचा मसाला. तर आज आपल्याला थोडंसं आणखीन पाणी लागेल. तर सगळा मसाला एकजीव करून घ्यायचा. तर आता ह्याच्यात आपण थोडासा गुळाचा खडा टाकून घेऊ. तुम्ही जरी नाही टाकला तरी चालेल. मी ह्याच्यामध्ये थोडासा एक गुळाचा खडा टाकते. तर आता गुळाचा खडा टाकल्याच्या नंतर आपण सगळ्याला परत आणून एकदा मिक्स करून घेऊया, म्हणजे सगळा एकजीव होईल, गुळ वगैरे सगळ्या ह्याच्यात मिक्स होईल. तर आता सगळं मिक्स करून झालेलं आहे. तर आता आपण कारल्यामध्ये मसाला भरून घेऊया. तर आता आपण मीठ भरून ठेवलं होतं. तर आता बघू शकता पाणी थोडंसं सुटलेलं आहे, मग कडवटपणा त्याला जातो. तर आता धुवून घेऊया, कारण अगोदर मीठ भरलेलं असते, मग मसाल्यात पण मीठ होतं आपलं आणि कारल्यामध्ये पण मीठ, मग मीठ जास्त होतं, म्हणून कारली मीठ भरल्याच्या नंतर पण धुवून घ्यायचे. तर आता आपलं हे बघा सगळे कारले मी धुवून घेतलेले आहेत. तर आता ह्याच्यामध्ये आपण मसाला भरून घेऊया. तर हे बघा, आता हे सगळं आपण मसाला भरून घेऊ. तर असा सगळा पूर्ण म्हणजे कारलं भरून मसाला भरायचा. हे बघा, असा सगळ्या कारल्यामध्ये आपण असा मसाला भरून घ्यायचा. तर आता आपले कारले सगळे मसाला भरून झालेले आहेत. तर आता हे आपला थोडासा मसाला उरलेला आहे. तर हा मसाला आपण कारल्याच्या भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर आता आपण ह्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया.
तर आता आपण ह्याच्यात 1 चमच भर जिरं टाकून घेऊ. त्याच्यानंतर थोडासा कढीपत्ता, थोडासा चिमूटभर एक हिंग टाकून घेऊ. तर आता चांगलं आपलं हे तसं तर जिरं परतलेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण कारले टाकून घेऊया. तर हे बघा, तर कारलेला आपल्या चांगला असं परतून घ्यायचं तेलामध्ये. चांगली परतल्यावर त्याचा कडवटपणा पण जातो. तर आता ना आपण कारली टाकून झालेली आहे. तर आता ही मसाला आपल्याला आत्ताच टाकायचा नाही, पहिले तेलामध्ये चांगली कारली परतून घ्यायची, नंतर आपल्याला मसाला टाकून घ्यायचा. आधी आपण ही सगळे कारली चांगली तेलामध्ये असं परतून घेऊया. तर 4-5 मिनिटं चांगले असे परतून द्यायचे. अजून काय आपले परतलेले नाही, तर थोड्या वेळ आणखी परतून घ्यायचे ह्याला. तर हे बघा, चांगले असे परतलेले आहेत 5 मिनिटं. तर आता आपण राहिलेला मसाला ह्याच्यामध्ये टाकून घेऊ. तर मसाला पण आपण 1-2 मिनिटं असा थोडासा परतून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण त्याला झाकून ठेवू. पण आता 2 मिनिटं चांगला असा मसाला पण परतून घेतलेला आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ थोडंसं. आता बघा, ह्याच्यात एवढं पाणी टाकलेलं आहे. तर आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून त्याला शिजवून घेऊ. तर आता बघूया आपण कारलं शिजले का. हे बघा, तर आपलं कारलं आता बघू शकता तुम्ही चांगलं छान असं शिजलेलं आहे. पाणी पण बऱ्यापैकी आटलेलं आहे. अंगापुरताच रस्सा झालेला आहे. तर आता आपण बघू शकता. तर हे बघा, छानपैकी असं शिजलेलं आहे. तर आपण आता ह्याला गॅस बंद करून घेऊया. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ. चला, तर मग आता कारल्याची आपली सरभरीत रेसिपी बनवून तयार आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. अजिबात कडू वगैरे होत नाही. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.